नमस्कार, मी तन्मय टिल्लू. रोखोक या चर्चात्मक कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण कसे करू शकता, कोरोनाचं कारण पुढे करून 10वी सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षाची परीक्षा रद्द कशी केली जाऊ शकते, या आणि अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयानं गुरुवारी केली. परीक्षा रद्द करणं हा केवळ परिस्थितीजन्य निर्णय असू शकत नाही. त्याचे दूरगामी परिणाम आज लक्षात घेतले नाहीत तरी पुढे विद्यार्थ्यांना ते अडचणीचे ठरणारच आहे. आता कोर्टानं फटकारल्यानंतर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरकारची कसोटी लागणार आहे, याच विषयी आजच्या रोखोकमध्ये चर्चा करणार आहोत. या चर्चेत सहभागी होत आहेत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू. 10वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारे याचिकाकर्ते प्राध्यापक धनंजय कुलकर्णी, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, पालक महासंघाच्या जयश्री देशपांडे आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेले. चर्चेच्या सुरुवातीला मी बच्चू कडूंच्या यांच्याकडे जातोय. बच्चू कडू, एकतर कोर्टानं आता फटकारलेला आहे, यापुढे सरकारची नेमकी काय भूमिका असणार आहे? सरकारकडे काय आराखडा तयार आहे? बच्चू कडू, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बोला काय होतं? सरकारचा काय आराखडा यापुढचा तयार आहे? एकीकडे कोर्टानं फटकारलेला आहे, यापुढची पावलं सरकार काय उचलणार आहे? कोर्टाला काय, माझं काय म्हणणं आहे, कोर्टाचा आपण सन्मानच करू. फटकारलं वगैरे नाही आहे. वस्तुस्थिती काय आहे, कसं आहे, तर सगळं काही पूर्ण काय सरकारनं, राज्य सरकारनं केलं हे सगळं काही आपण कोर्टाला सांगत नसतो. या केसच्या माध्यमातून आपण कोर्टामध्ये सगळं मांडलं. त्यांनी अधिक काही प्रतिज्ञापत्र वगैरे द्यायला काहीतरी सांगितलं ते आपण सगळं देऊ. पण एकंदरीत तुम्ही लक्षात घ्या का परिस्थिती ही काही एकसारखी नाहीये. मागचे 3-4 महिने जर पाहिले, 5-6 महिने पाहिले तर थोडं डाऊन होतं आणि नंतर एकाएकी वाढलं. याच्यामुळं कमी जास्त असल्यामुळं काय निर्णय घ्यावा, कसा घ्यावा हे थोडे प्रश्नचिन्ह सरकारसमोर होते आणि त्या पद्धतीनं आपण 10वीची परीक्षा रद्द करून 12वी घ्यायची असा आपला निर्णय झाला होता. जून मध्ये ते घेता येईल काय असंही सरकारच्या सध्या डोक्यात आहे. तर ते पण परिस्थिती पाहून घ्यावं लागेल. तर जून मध्ये जर ही प्रकोप असाच राहिला, ही परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला थोडं थांबावं लागेल. नाही, पण तुम्ही म्हणताय की कोर्टानं फटकारलं नाही, पण दुसरीकडे आपल्यासोबत प्राध्यापक धनंजय कुलकर्णी देखील आहेत, जे याचिकाकर्ते आहेत. त्यांचं यावरती काय मत आहे ते जाणून घेऊयात. सर, कोर्टानं फटकारलं नाही असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे, पण एका निर्णयाकडे, जर कोर्टाच्या या आदेशाकडे पाहिलं तर अक्षरशः कानउघाडणी केलेली आहे सरकारची आणि परीक्षा रद्द करणं हे कितपत योग्य आहे हे देखील विचारलेलं आहे. तुमचं काय मत आहे यावर? प्रामुख्याने सर, याच्यामध्ये 10वीची परीक्षा रद्द करण्याचा अत्यंत सोपा निर्णय शासनाने केला, परंतु याच्यातनं विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान भविष्यात होऊ शकतं की होणार आहे त्याचा विचार शासनाने केलेला नाही. गेल्याही वर्षी जेव्हा विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करून त्यांना पदवी देण्याचा निर्णय शासनाने केला होता, त्यावेळेलाही आम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की परीक्षेशिवाय पदवी देता येणार नाही. त्याच निर्णयाच्या प्रकाशामध्ये आम्ही याही वर्षी म्हटलं की परीक्षा घ्या, परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणं हे योग्य नाही. परीक्षा घेण्याचे अन्य अनेक पर्याय असू शकतात, त्या कुठल्याच पर्यायांचा विचार शासनाने केला नाही, म्हणून आम्हाला न्यायालयामध्ये जाण्याचा भाग पडला. अन्यथा न्यायालयामध्ये जाण्याचा प्रश्न येत नव्हता. आणि काल न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात त्यांना विचारलं, तुम्ही 12वीची परीक्षा घेऊ शकता तर मग 10वीची परीक्षा का नाही? तुम्ही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधाराने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार. अंतर्गत मूल्यमापन गेल्या वर्षी झालं का? कारण गेल्या वर्षी शाळाच झाल्या नाहीत किंवा त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अन्य ठिकाणी ऑनलाईन असेसमेंट होऊ शकत नाही इंटरनल. अशा परिस्थितीमध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधाराने कशा परीक्षा उत्तीर्ण करणार विद्यार्थ्यांना? असे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शासनाच्या वकिलांच्याकडे काल नव्हती आणि ते म्हटले की आम्ही शासनाचा आदेश योग्य तो घेऊ आणि नंतर प्रतिज्ञापत्र सादर करू, असं त्यांनी काल विनंती केल्यामुळे न्यायालयाने काल 8 दिवसाची मुदत सरकारला दिलेली आहे. बरं, आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय देखील आहेत. केशवजी, भाजप नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं असलेलं पाहायला मिळालं, मग ती MPSCची परीक्षा का असेना. आता तर 10वीच्या परीक्षेचा निर्णय इथं समोर आलेला पाहायला मिळतो, जो मूळ पाया आपण म्हणू त्याला. सरकार याकडे उदासीन असल्याचं पाहायला मिळतंय. मुळामध्ये या सरकारकडे कोणत्याच प्रकारचं धोरण शिक्षणाच्या बाबतीत नाही.
निव्वळ खेळखंडोबा शिक्षणाचा करणं हे या सरकारचं वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा किस्सा तुम्हाला माहिती असेल. त्यावेळी वेगळ्या पद्धतीच्या परीक्षा घेण्यात याव्या. अंतिम वर्षाची परीक्षा घेतली गेली पाहिजे, कारण शेवटी ज्यावेळी तुम्ही जगाच्या स्पर्धेत तुम्ही जाता त्यावेळी अशा पद्धतीने परीक्षा न घेतलेली मुलं फक्त आपल्या राज्याची आणि इतर राज्यांची परीक्षेसह पास झालेली मुलं, आपल्या राज्याचं दूरगामी नुकसान झालं असतं. पण त्यावेळी या सरकारमधले युवा मंत्री आणि सरकारचे युवा नेते यांच्या युवा सेनेने जाहीर केलं की परीक्षा नको. त्यांच्या मर्जी खातर सरकारने लगेच सर्व विद्यार्थ्यांचा विचार न करता जाहीर केलं परीक्षा नाही. आणि मग ज्यावेळी कोर्टामध्ये गेलं, कोर्टामध्ये या सरकारला टिकवता आलं नाही आणि कोर्टाने भूमिका घेतली. आणि त्यावेळी ही भूमिका घेतली होती की परीक्षा घेण्याचे मार्ग असू शकतात. ठीक आहे, कोरोनाचा प्रश्न गंभीर आहे, पण त्या गंभीर प्रश्नामध्ये सुद्धा त्यावेळीच आम्ही भूमिका मांडली होती की त्याचे वेगळ्या पद्धतीने पर्याय आपण शोधले पाहिजे. ज्या इतर राज्य परीक्षा घेत होती त्यावेळी मात्र आपल्या राज्याने परीक्षा न घेण्याचं धोरण घेतलं आणि त्यावेळी कोर्टामध्ये फटकारे बसले. आता सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा मधल्या 2-3 काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीचं धोरण या सरकारचं दिसतं. त्यामुळे कुठल्याच पद्धतीचं एक तात्कालिक आजचा दिवस वेळ मारून न्यायची ना, या प्रकारचं धोरण हे जे धोरण आहे ते शिक्षणाच्या बाबतीमध्ये, शिक्षण हा विषय संवेदनशील विषय, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विषय. आता 10वीची परीक्षा तुम्ही जर घेणार नसाल म्हणजे सांगा आता किती महिने झाले, जून यायची वेळ आली, पण समजा आपण घरीच धरून चालू की 10वीची परीक्षा नाही घ्यायची नाहीये, पण तुम्ही 11वीची प्रवेश कशी करणार आहात? समजा 25 लाख विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसतात. दरवर्षीचा निकाल काय 60-70-80% असेल निकाल. आता त्या 25 लाखापैकी तुम्ही कशा पद्धतीने 11वीच्या मुलांना कुठल्या सिस्टीमने तुम्ही प्रवेश देणार याचं काही धोरण आजपर्यंत जाहीर झालंय का? याचं धोरण जाहीर झालेलं नाही. त्यामुळे एकूण या सगळ्या विषयामधलं सरकारची भूमिका जी आहे ती अत्यंत आजचा दिवस कसा तरी ढकलायचा. कुठल्या प्रकारची दिशा नाही, धोरण नाही, कुणाशी चर्चा करायची नाही, त्या विषयातल्या लोकांशी बोलणं नाही, अशा प्रकारचं विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्याय करणारी सरकारची भूमिका आहे. मला अतुल लोंढ्यांकडे जायचा हाच मुद्दा घेऊन. आता खरं तर 1-1.5 वर्ष होत आलेलं आहे, आपण कोरोना परिस्थितीत कसं जगायचं हे शिकलेलो आहे. अशात जसं आता केशवजी म्हणाले की केवळ सरकार आजचा दिवस ढकलतंय आणि म्हणूनच परीक्षा रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेतलेला आहे, हेच धार्जिणं आहे सरकारला. तन्मय, चर्चा करत असताना याचिकाकर्ते पण इथे बसलेले आहे आणि पालक महासंघाच्या पण पदाधिकारी बसलेले आहे. यांनी आता जे केशव बोलत होता थोडंसं सीबीएसई कडे बोट दाखवून बोलायचं होतं ना. सीबीएसई चे मुलं आहेत, त्यांचा जीव आहे. अतुलजी, पण त्यांनी निर्णय घेऊन इंटरनल असेसमेंट थ्रू मार्क देण्याचा असा निर्णय घेतलेला आहे. एसएससी कडे तसा कुठलाही निर्णय त्यांनी जाहीर केलेला नाही की मार्क कसे देणार आहेत. माझी मुलगी 10वी सीबीएसईला आहे आणि मला त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. आय एम अ पार्ट ऑफ दॅट प्रोसेस, कारण माझी मुलगी 10वीला आहे सीबीएसईला पण मागच्या वर्षभर शाळा झालेली नाही. शाळा एकदा सुरू झाली होती, 1 आठवडा शाळा झाली. माझ्या मुलीच्या वर्गामधले 15 लोक इन्फेक्ट झाले होते आणि एका आठवड्यात ती शाळा बंद करावी लागली. आम्ही तर पाठवलंच नव्हतं, पण एका आठवड्यामध्ये 15 मुलं, मी सांगतो कोणती शाळा आहे, भारतीय विद्याभवन शाळा आहे नागपूरची, त्याच्यामध्ये 15 एका वर्गातच झाले, पुष्कळ ठिकाणी झाले, परत पाठवले. आज देशभरामध्ये जगामध्ये 10वीची परीक्षा कुठे घेतली नाही. 10वीची परीक्षा का रद्द केली? 16 लाख विद्यार्थी बसणार आहेत. 16 लाख विद्यार्थ्यांमधले 1% विद्यार्थी ITI किंवा पॉलिटेक्निक यासारख्या प्रोफेशनल कोर्सवर फक्त 1% विद्यार्थी जातात. मग त्याच्या अनुषंगाने आपल्याला CET घेता येईल का, ते एक चालू आहे. इंटरनल असेसमेंटची गोष्ट जी केलेली आहे, सीबीएसईची पण इंटरनल असेसमेंट अजून सुरू झालेली नाही. PDF फॉर्म मध्ये तिथले लोक विद्यार्थ्यांना मागत आहेत की तुम्ही कोणते कोणते सबमिशन केले होते ते PDF फॉर्म मध्ये द्या. हे मी तुम्हाला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स सांगतो आहे. आणि यांची जेव्हा येईल सगळी की इंटरनल असेसमेंट कसं करणार आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकार या संदर्भामध्ये आपल्याला जिल्हा परिषदेच्या शाळा आहे, कुलकर्णी साहेब बरोबर बोलले की आपल्याला ग्रामीण भागामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, तर ते कसं करून आपल्याला पुढे नेता येईल. 12वीची परीक्षा का नाही केली आणि 10वीची का केली याच्यातला अंतर असे आहे की प्रोफेशनल कोर्सेसला 12वी नंतर जावं लागतं, पण 12वीची परीक्षा आपण आता घेतली का, हा एक मुद्दा आहे. जेव्हा सेकंड वेव्ह सुरू झाली त्याच वेळेस 21 ते 39 वर्ष वयातल्या तरुणांचे मृत्यूचं प्रमाण हे 42% होतं. आणि ह्या 42 त्यानंतर जेव्हा तिसऱ्या वेव्हची जेव्हा आपल्याला सुरुवात आली लक्षात आणि तिसऱ्या वेव्हच्या संदर्भात लक्षणं जेव्हा लक्षात आले तेव्हा असं लक्षात आलं की लहान मुलांना सुद्धा आता हा अटॅक करणार आहे. म्हणून आपण टास्क फोर्स नेमला असताना पेरेंट्सला कसं ठेवता येईल, मुलं हॉस्पिटलमध्ये कसे राहू शकतील, ऑक्सिजन आपल्याला काय करावं लागेल, याच्या संदर्भातल्या सगळ्या अरेंजमेंट ज्या आहे त्या अरेंजमेंट सुरू आहे. मग मला एक प्रश्न येतो की केंद्र सरकारने निर्णय घेतला तो बरोबर,
तो आयसीएसईच्या संदर्भामधला असो, तो सीबीएसईच्या संदर्भामधला असो, तो कॅम्ब्रिजने घेतलेला असो, जगभरामध्ये परीक्षा कॅन्सल केल्या, त्या सगळ्या बरोबर आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेले निर्णय अगदी देवाने घेतलेले निर्णय आहे. पण मला असं वाटतं अतुलजी, आपण पर्यायांवरती अधिक चर्चा करणं संयुक्तिक ठरेल. मला पालक महासंघाच्या जयश्री देशपांडेंकडे जायचं. मी येतो अतुलजी तुमच्याकडे. मला फक्त पालक महासंघाच्या जयश्री देशपांडेंकडे जायचंय. जयश्रीजी, असाही एक कल पाहायला मिळाला की पालकांकडनं की परीक्षाच नको असं पालकच स्वतःहून म्हणत होते. यातून विद्यार्थ्यांना आपण साक्षरता करू शकतो, पण त्यांना सुशिक्षित कसं केलं जाईल? परीक्षा नको असा 100% निर्णय पालकांकडे नव्हता. पालकांकडे असतो की वर्षभर आमच्या मुलांनी अभ्यास केलेला आहे. म्हणतात गेले 1.5 ते 2 वर्ष झाले म्हटलं हे 10वीसाठी तयार. आमचं म्हणणं असं होतं, इव्हन मुलांचंही म्हणणं होतं की आपल्याला जर का ऑनलाईन ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे ऑनलाईन घ्या आणि जिथे पर्याय उपलब्ध होऊ शकतात तिथे ते पर्याय घ्या. आता मी जी चर्चा ऐकली त्याच्यामध्ये सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससी या बोर्डाचे प्रचंड गोंधळ आहेत. एक दुर्दैवाची गोष्ट मला आज आपल्या या माध्यमातून इथे सांगायची आहे की आपल्याकडे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डावरती स्टेट गव्हर्नमेंटचं कुठलंच कंट्रोल नाहीये. ते गव्हर्नमेंट हे कुठल्याही प्रकारे आपल्या बोर्डाचं, आपल्या एज्युकेशन डिपार्टमेंटचं ऐकतच नाहीयेत. आपले कुठलेही कायदे ते लोक मान्य करत नाहीत आणि शिक्षण मंत्री याच्यावरती सिरियस नाहीये. म्हणजे ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की हा जो समतोल राखण्याची गरज आहे, या समतोल न राखता ह्या सगळ्यांना कुठेतरी एक आपणच आपल्या मुलांमध्ये डिस्क्रिमिनेशन करत चाललेलो आहोत. कारण आज आमच्या मुलांमध्ये सुद्धा सीबीएसई, आयसीएसई, एसएससी याच्याबद्दल एक क्लासी डिसिजन, क्लासी एक भेदभाव तयार झालेला आहे आणि तो खूप दुर्दैवाचा आहे. हे कुठेतरी पूर्ण एज्युकेशन हे एका अंडर वन रूफ आणण्याची गरज आहे आणि एक्झाम कॅन्सल करून कोणी कोणाचं समाधान केलंय, काय केलंय माहित नाही. इंटरनल असेसमेंट करताना सुद्धा ज्या मुलांचे टीचरशी क्लोज आहेत किंवा याच्यामध्ये पण काही गैरव्यवहार होण्याची खूप मोठी शक्यता आहे. हा इतका सोपा भाग नाहीये की जिथे टीचरांचे आणि मुलांचे काही चांगले रिलेशन्स असतील, कारण इथे क्रॉस चेकिंग कुठेच काही होणार नाही. त्याच्यामुळे आम्हालाही ही खूप मोठा प्रश्न पडलाय की नेमकं आमची मुलं काय नॉलेज घेऊन पुढच्या वर्गात जाणार. दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर हे सगळ्या. बरं, मला धनंजय कुलकर्णींकडे जायचंय. अतुलजी, मी येतो तुमच्याकडे. यावरती पर्यायांवरती आपण चर्चा करताना पाहायला मिळत नाही. मग यातनं पर्याय कसा काढायचा, काय पर्याय समोर येऊ शकतात यापुढे जर आपल्याला परीक्षाच घ्यायच्या असतील तर? धनंजय सर, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हा, येतोय. जर आपल्याला परीक्षाच घ्यायच्या असतील तर यापुढे काय पर्याय असू शकतात, त्या पर्यायांची आपण कुठल्या मार्गाने चर्चा केली पाहिजे? नाही येते. धनंजय कुलकर्णी यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये. मी बच्चू कडू यांच्याकडे जातो. बच्चू कडू, आता जयश्रीताईंनी पण काही मुद्दे उपस्थित केले की समतोल राखला जात नाहीये सीबीएसई असेल, आयसीएसई असेल आणि एसएससीच्या या बोर्डांमध्ये, आणि त्यामुळे मोठी अडचण समोर येताना पाहायला मिळते. आपण समतोल कसा राखणार आहोत आणि जर परीक्षा घ्यायच्याच झाल्या तर त्या कशा पद्धतीनं घेता येतील? जशा स्कॉलरशिपला जसे पर्याय असतात त्या पद्धतीनं काही घेता येतील परीक्षा, का एखाद्या सुरक्षित वातावरणात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं शक्य आहे सरकारला? पहिले तुम्ही लक्षात घ्या का आपण सगळ्याचं मत काय होतं का परीक्षा हा नंतरचा विषय आहे, शिक्षण नंतरचा विषय आहे, जीव धोक्यात आला नाही. सगळ्याचं काय मत होतं, तुम्ही पण तेच सांगत होते का हे सगळं आज नाही पुढच्या वर्षी होऊ शकत, शिक्षण पुढच्या वर्षी होऊ शकत, पण जीव धोक्यात घालून काही करायचं नाही. पहिली प्राथमिकता सरकारकडे, ते केंद्र असू दे, राज्य असू दे, का कोणी असू दे, जरी उपाध्याय त्याच्यात जर राजकारण आणत असं, पण आम्ही सगळेजण हेच पाहत होतोय का आमचा कुठलाही विद्यार्थी या कोरोनामध्ये बळी पडता कामा नये. आणि मग आपलं सगळं त्या पद्धतीनं सगळं आपला कार्यक्रम जाहीर झाला का बाबा बाधित जाणे, मग ते मृत्यू पर्यंत जाणं हे न होता याच्यासाठी काय काय करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न, हे पहिले आपण सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. आजही व्यवस्था आपण 12वीची परीक्षा मेच्या अखेर घेऊ असं तेव्हा आमच्या वर्षातही बोलल्या होत्या. आता अखेरमध्ये घ्यावं तर आजही वाईट परिस्थिती आहे, त्याच्यावर अधिक पुन्हा निर्णय घ्यावा लागेल, बसावं लागेल, कारण परिस्थिती हे एका महिन्यानं बदलत जात.
आणि त्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला निर्णय घ्यावं लागतं. आपण निवड आपणच केल्या का, राज्य सरकारनं महाराष्ट्रानं त्या परीक्षा रद्द केल्या काय, तर देशामध्ये सगळ्याच राज्यानं ही स्थिती निर्माण केली आहे. इव्हन केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सुद्धा SSC बोर्ड परीक्षा रद्द केलेल्या आहे. मग उपाध्यक्षजी आपण याच्यावर थोडं बोललेच नाही. फक्त राज्य सरकारनंच निर्णय घेतला असं म्हणून चालणार नाही. आपण लक्षात घ्या का ह्या सर्वांना मिळून याच्यात टोकाटाकीचे प्रश्न, तुम्ही एक प्रश्न चांगला विचारला, काय उपाययोजना काय केल्या पाहिजे, किमान त्यांचं वर्ष वाया न जाता त्याचं मूल्यमापन कसं करता येईल. अर्थात तुम्ही नेहमी सांगा, तुम्ही याच्यातलं जर खरं माहिती घेतली, अंदर की बात ही आहे का अर्ध्या परीक्षेमध्ये ऑनलाईन शिक्षण झालं नाही साहेब. कारण गरीब परिस्थिती होती, मोबाईल स्मार्ट मोबाईल नव्हता, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. मी नेहमी बोलत राहिलो का पहिले शिक्षणाची विषमता या देशामध्ये आहे. 50-60 वर्षामध्ये जे जे काय राज्यकर्ते आले त्यांनी हे विषमता निर्माण केली. कोरोनामुळे ते अधिक झाली. ज्याच्याजवळ स्मार्ट मोबाईल आहे, ज्याचं पोरग शहरात शिकाले आहे, तिथं त्या व्यवस्था झाल्या. पण जे गरीब आहे त्यांच्याकडे या सगळ्याच्यामध्ये अधिक विषमता निर्माण करतात. आता काही लोक म्हणते नाही, काही ऑफलाईन घ्या, काही कसे घ्या, काही कसे घ्या. अरे असं नाही होत. असं तसं करून नाही करता येईल. जे काही घेता येईल ते सगळ्यांसाठी एका पद्धतीनं आम्हाला जावं लागेल, ज्याच्यामुळे अधिक विषमता निर्माण होणार नाही, ते पण आम्हाला पाहावं लागेल. हे सगळं पाहूनच आपल्याला निर्णय. आता आपण याच्यात उपाययोजना काय, मी पण एक पत्र दिलं होतं का 8वी 9वी आणि 10वीचे 50% असे काही, तर याच्यातलं 8वी 9वी मध्ये त्या विद्यार्थ्यांचं काय अभ्यासक्रम होता, त्याचं काय मूल्यमापन झालं, त्यांना कशा परीक्षा दिल्या, त्याला काय मार्क भेटले, ते काही विचारात घेता येईल का. 10वीचे जे काही अभ्यासक्रम झाला त्या पद्धतीनं त्याचं काही विचारात घेऊन आपल्याला समोर जाता येईल काय. अनेक उपाय याच्यात येते. आता तेच आम्ही 4-5 दिवसात पुन्हा बसून काय झालंय का ह्या कोरोनाच्या अचानक प्रकोपामुळं हे 1-2 महिने प्रचंड वाढले. तुमच्या आमच्या डोक्यावर प्रेशर फक्त कोरोनाचा आहे. काही करायला जावं तर पहिले कोरोनाचा प्रश्न समोर येतं आणि मग आपल्याला समोर जावं लागतं. त्यामुळे ह्या 4-5 दिवसात ह्या सगळ्या परीक्षा कशा आपण घ्यायच्या, त्याचं मूल्यमापन कसं करायचं ते ठरवलं जाईल आणि व्यवस्थित होईल. पण इतकं चिंता करायची गरज नाही. बरं, रद्द करणं हा नेहमी शेवटचा पर्याय असायला हवा, तोच आधी स्वीकारलेला पाहायला मिळतो. केशवजी, चिंता करायची कारण नाही असं बच्चू कडू म्हणतात. असं एक चिंता करायचं कारण नाही, कारण या सगळ्यांना कुठल्याच परीक्षा द्याव्या लागत नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मुळात राज्यातलं सरकार हेच पास न होता वर्षावर्षात ढकललेलं सरकार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्या पद्धतीने आपलं सरकार आलं तशाच पद्धत जनतेच्या परीक्षेत पास न होता तशाच पद्धतीने मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार हा या सरकारमधल्या लोकांकडनं सांगू नका. काय चांगलं करता येईल ते थोडंसं निवड. या गडकरी साहेबांचा सल्ला घ्या थोडस. उपाध्यक्ष, प्रत्येक गोष्टीत राजकारण बरं नाही आहे. आपण कुठल्या परिस्थितीतून चाललो, काय चाललो ते बघा थोडस. कडू साहेब ऐकून घ्या, बोलू द्या ना मला. बोला केशवजी, बोला. हा, मुळात असं आहे की मुळात ही परिस्थिती आली कशामुळे, हे तर जगजाहीर आहे की कोरोनाचं या राज्य सरकारचं अपयश हाताळण्यामधलं आपण बघतो. पण आज मला राजकीय चर्चा करायची नाही, ती चर्चा आपण वेगळी केव्हा तरी आपण करू. पण मुळामध्ये असं आहे की या सगळ्या केंद्र पाकिस्तानात आहे वाटते केंद्र सरकार. आता माझं आता कडू साहेब, हे आपण तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात, मी तुमच्याशी काही मुद्दे मांडतो. त्या दरम्यान एक महत्वाची बातमी येते आपल्यापर्यंत, ती आधी पाहूयात. ह्याच विषयातल्या संदर्भातली बातमी. 10वीच्या परीक्षांबाबत 1 ते 2 दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. हायकोर्टानं फटकारल्यानंतर आता सरकारची अक्षरशः धावाधाव होताना पाहायला मिळतेय. सरकार चर्चा करून परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. आत्ताच जसं की बच्चू कडू देखील म्हणालेले आहेत की चर्चा या संदर्भात होतीये आणि त्यानंतर आता लगेचच मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया येताना पाहायला मिळते. चर्चा करून परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. 10वीच्या परीक्षांबाबत 1 ते 2 दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. केशवजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. हेच सांगतोय की हायकोर्टाने फटकारल्यानंतर चर्चा करायची वेळ येते. यापेक्षा आणखी दुसरं दुर्दैवी उदाहरण काय असू शकतं महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या? म्हणजे गेले अनेक दिवसापासून खरा प्रश्न हा निर्णय घेतला जातो हे डोक्यातून काढून टाका पाहिजे. काही पण नका लावू. मुळात असं आहे की गेल्या 2-3 महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली महाराष्ट्रामध्ये. केशवजी, तुम्हाला थोडंसं थांबवतो. एक प्रतिक्रिया येते मुख्यमंत्र्यांची ह्याच संदर्भात, पाहूयात. मुख्यमंत्री काय म्हणतात ते पाहूयात. कालच आमची मंत्रिमंडळाची परवा जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा हा विषय झालेला आहे आणि 1-2 दिवसामध्ये त्या संबंधित खात्याचे सगळे मंत्री महोदय आहेत, सचिव आहेत, त्यांना मी ते सांगितलं की तुम्ही तुमचं एक हे तयार करा आणि आपण ठीक.
मी अतुल लोंढे यांच्याकडे जातोय. अतुलजी, एकीकडे आपण कोरोना परिस्थितीशी आता जवळजवळ फॅमिलियर झालेलो आहोत, आपल्याला ही परिस्थिती कळलेली आहे. मग शेवटचा जो पर्याय असतो तोच आधी घ्यायचा आणि मग परीक्षाच रद्द करायच्या. यातनं भविष्य काय घडणार आहे, मुलांच्या हाती काय पडणार आहे यातून? कारण जर 10वीचीच परीक्षा झाली नाही तर पुढे 11वीचे प्रवेश कसे होणार, मुलगा पुढे कसा जाणार? तुमचं असं म्हणणं आहे की 1ली ते 10वी पर्यंत मुलं काही शिकलीच नाहीत, 10वी मध्ये ऑनलाईन 1ली ते 8वी तर पास करण्याचाच निर्णय ना. ऐका ना तन्मय टिल्लूजी, मध्ये बोलू नका ना, पूर्ण ऐकून घ्या ना. असं आहे की आमची या 16 लाख मुलांची. तन्मयजी, मला बोलायचं आहे. हो, आमचं उद्या मग तुम्ही बोला. धनंजय सर, मी येतो तुमच्याकडे. बोला अतुलजी, बोला. 16 लाख मुलं परीक्षेत बसणार आहे, त्यांच्या जीविताचा पहिली प्रायोरिटी आहे. मी तुम्हाला सांगितलं की याच्यानंतर प्रोफेशनल कोर्सला फक्त 1% मुलं जात असतात. त्यांच्या संदर्भामध्ये सीईटी घेता येईल का त्याचा विचार सुरू आहे पॉलिटेक्निक मध्ये किंवा ITI मध्ये. आणि 12वीच्या संदर्भामध्ये आपण थांबलो आहे, कारण की सगळीच मुलं ही प्रोफेशनल कोर्सला जातात. 10वी नंतर सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सलाच मुलं जनरली जात असतात. आता या तिसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये जर लहान मुलांना धोका असेल आणि 12 वर्षाच्या मुलापासून आपण लसीकरण करायचं असेल तर मग काय तुम्हाला जे गंगेमध्ये चालू आहे ते बघायचं आहे का महाराष्ट्रामध्ये, की गंगेच्या किनाऱ्यावर जे झालं ते बघायचं महाराष्ट्रामध्ये? असं होणार नाही. आमची पहिली प्रायोरिटी मुलांच्या जीविताची आहे, पालकांना जी काळजी आहे त्या पालकांच्या काळजीची आहे. आणि एक पालक म्हणून पण मी इथे बसलो आहे, मी काय फक्त एक प्रवक्ता म्हणून बसलो नाहीये. माझी मुलगी पण 10वीला आहे आणि म्हणजे तिच्या मधला त्यांच्या ग्रुपमधली जी चर्चा आम्ही पाहिली आणि ऐकली, त्यांनी सांगितलं की हम मर जाएंगे क्या, आम्ही मरून जाऊ का तिथे गेलो तर, आम्हाला कोरोना होईल का? कारण की प्रत्येकाच्या असा एकही व्यक्ती नाही या देशामध्ये की जो हे सांगू शकेल की त्याच्या आजूबाजूचा कोणी गेला नाहीये. आणि मग CBSE घ्यावं ना मग परीक्षा. ठीक आहे अतुलजी, मला मुद्दा लक्षात आला. ठीक आहे, मला धनंजय सरांकडे जायचं. धनंजय सर, बोला. सर, याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसात निर्णय करतो अशी जी प्रतिक्रिया दिली त्याचं मी स्वागत करतो. परंतु याच्यात अनेक पर्याय आहेत, त्या पर्यायांचा विचार शासनाने केला पाहिजे. पर्याय पण तंत्रज्ञानाच्या तो एक शेवटचा पर्यायामधला सुद्धा. पण अगदी जशी कॅरी ऑनची पद्धत आहे की 10वी 11वीला प्रोव्हिजनल परीक्षा ॲडमिशन द्या आणि पुढच्या काही कालावधीमध्ये 10वीची परीक्षा घेता येणे शक्य आहे, असा एक विषय त्याच्यामध्ये येऊ शकतो. या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना वॅक्सिनेशन अधिक 100% करून घ्या, त्याच्या आधारे परीक्षा घेता येणं शक्य आहे. त्यामुळे पर्यायांचाच विचार न करता केवळ शेवटचा पर्याय विचारात घेणं हे योग्य नव्हतं. आणि त्यामुळे न्यायालयासमोर त्यांना आम्ही कोणत्या पर्यायांनी परीक्षा घेणार आहोत हा उत्तर द्यायचे, परीक्षा घेणार नाही असं उत्तर द्यायचं नाही आहे न्यायालयामध्ये. हेही न्यायालयाने काल स्पष्ट केलंय. त्यामुळे परीक्षा घेण्याची पर्यायी पद्धत काय हे त्यांनी सांगितलं पाहिजे असं आम्हाला मत आहे. आणि या संबंधाने आम्ही शासनाशी चर्चा करायला तयार आहोत, पर्याय त्यांच्यासमोर मांडायला तयार आहोत. मला जयश्रीताईंची एक प्रतिक्रिया याच्यावरती घ्यायची. जयश्रीताई, पालकांची काय नेमकी भूमिका असेल जर परीक्षा घ्यायच्या झाल्या तर? परीक्षा सध्या घ्यायच्या असतील तर तुम्ही ऑनलाईन परीक्षा घ्या. ज्या भागात ऑनलाईन शक्य असेल ते ऑनलाईन परीक्षा घ्या, जिथे ऑफलाईन शक्य असेल तिथे ऑफलाईन घ्या. ज्या ग्रामीण भागामध्ये सगळ्या इक्विपमेंट्स अवेलेबल नसतील तिथे शिक्षक लोकांनी आमच्या विद्यार्थ्यांना थोडासा सपोर्ट करावा, त्यांना इक्विपमेंट्स अवेलेबल करून द्यावे. आणि खरं तर तसा विचार केला तर वर्षभर आमच्या मुलांनी काय शिकलेत, कारण ऑनलाईन परीक्षा हा वेगळा पार्ट जातो, पण त्यांना मिळालंय काय शिक्षण याच्यावरती खरं कोणी फोकसच करत नाहीये. कारण बऱ्याच ठिकाणी खूप शाळांचे खूप सारे प्रॉब्लेम्स होते. विदाऊट नॉलेज आज मुलं बऱ्याच ठिकाणी आमच्या परीक्षेला उभी जात आहेत. आता कोरोनाचा प्रकोप हा ग्रामीण भागांमध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये डिजिटल डिवाइड आहे. नाही, आता ज्या सूचना आल्यात आणि जे पर्याय समोर आलेत ते बच्चू कडूंनी देखील ऐकले आहेत आणि नक्कीच निश्चित अशी आशा करूयात की बच्चू कडू देखील त्यावरती विचार करतील आणि खरंच सरकार 2 दिवसात काय तो निर्णय घेईल आणि मुलांचा भविष्याचा नक्की विचार करेल अशी आशा करूयात. एखादी व्यक्ती खरं तर बौद्धिकतेची किती उंची गाठेल याबाबत प्रश्न निर्माण होतील, पण निर्बुद्धतेस तळ नसतो हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता परीक्षांबाबत जो निर्णय लागायचा तो लागेल, पण म्हणून केवळ परीक्षार्थी न राहता विद्यार्थी बनून अधिकाधिक चांगला अभ्यास करत राहणं हे विद्यार्थ्यांनी आता विसरता कामा नये. बाकीचे निर्णय हे विद्यार्थ्यांचं हित, त्यांचं भवितव्य हे विचारात घेऊन सरकार घेईल अशी आशा करूयात. आणि आजच्या रोखठोक चर्चेत मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आजच्या चर्चेत इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. छत्रपतींचा विचार म्हणजे